मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लहान मुलांशी संवाद साधलाय। कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शाळेला भेट दिली। हिंदूराव घाटगे विद्यामंदिर मधल्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलाय। चौथी काय शिकताय? तू काय शिकतोय? अच्छा, कोणत्या कोणत्या संस्थेने? वा, आणि यानंतरची बातमी आहे भाजपच्या तिरंगा रॅली संदर्भातली। मुंबई पाठोपाठ आज दुपारी 4 वाजता पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय इथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होतील। हाती तिरंगा घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे देशभक्तीचा नारा देतील। ही रॅली ललित महाल हॉटेल चौकातून सुरू होईल आणि गरवारे चौकात संपेल। ललित महाल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक असा या रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आलाय। तिरंगा रॅलीसाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून फर्ग्युसन रस्ता बंद राहणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच या तिरंगा रॅलीला विरोध केलाय। या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीने विरोध केलाय। भाजपचे पुण्यामध्ये 119 नगरसेवक आहेत आणि या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 टू व्हीलर्स घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या यात्रेला विरोध केलाय। दरम्यान भाजपच्या तिरंगा रॅलीचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आज पुण्यात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरून ही रॅली जाणार आहे। त्यामुळे 2 नंतर पुण्यातला फर्ग्युसन रस्ता आहे तो पुणेकरांचा